आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस. त्यानिमित्तानं म्हटलं आज बिट्ट्याचा बेत करूया. त्यानुसार मग मी घेतल्या बिट्ट्या बनवायला. तर जवळजवळ माझा अर्धा तो स्वयंपाक बनून झाला आहे. नंतर मी घेतली मसाला वांगी बनवायला. पारंपरिक पद्धतीने तर साधी वांगी बनवली जातात, पण माझ्याकडे छोटेवाली वांगी होती, त्यामुळे म्हटलं चला आपण इथं मसाला वांगी बनवून घ्या. काय बुसतं वांगे भाजी इतकी सुंदर झाली ना, इतकं भरभर असं त्याचा वास पसरला आहे, काही शब्द नाही माझ्याकडे सांगायला. ते बनवून झाले. नंतर मग लगेच घेतल्या बिट्ट्या बनवायला. कणिक वगैरे मी मळून होती. छान असं दुपारचं जेवण झालं आहे आणि आम्ही काही फारसं बाहेर वगैरे जात नाही, त्यामुळे जे काही होईल ना ते घरातच थोडंसं सेलिब्रेशन करतो. दुपारच्या वेळेस तिला नेलपेंट लावून होती, मग तिला तर लावून दिली. म्हटलं मी कशाला मागे, मग मी पण लावून घेतली आहे. सायंकाळची वॉकिंगवर आली आहे ना, थोडंसं काही खायचं होतं, त्यामुळे म्हटलं आपल्याकडे कलिंगड आहे, मग मी त्याला ते कट करून दिलं आहे. अशा प्रकारे नाही का मग कलिंगड वगैरे खाऊन झाल्यानंतर मग माझी काहीतरी खायची इच्छा झाली, त्यामुळे म्हटलं चला आपण पन्ना बनवून घेऊया. तर मी एक आंबा असा बॉईल करून घेतला आहे आणि छान असा पन्ना बनवला. खूप टेस्टी आणि खूप छान लागला आणि मन जे आहे ना असं गार गार झालं आहे तर खाऊन. आणि मग इव्हनिंगच्या वेळेस मला चला केक कटिंग होता, केक वगैरे तर आणलाच होता, त्यामुळे मग पटकन हे जे आहे ना आम्ही शॉपिंग केलेलं हे टॉप आहे, पटकन मी जो टॉप वगैरे असं विअर केला आणि पटकन मग आम्ही पटकन असं छोटंसं सिम्पलचं असा रेडी झालो आहोत. कारण की ओकेशन काही असो, आम्हाला रेडी व्हायला फक्त एक बायकांना एक फक्त हे पाहिजे, त्यामुळे पटकन असं रेडी वगैरे झालो आहे. आणि इतकं तापतो त्यामुळे फॅन जो तो बंद होतो, त्यामुळे पटकन मी तो स्विच ऑन करून घेतला आहे आणि केक इथं कट करून घेतला आणि छोटंसं घरातल्या घरात आम्ही जो आहे लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेशन करून घेतला आहे. आणि छान एका तिघांनी आम्ही केक वगैरे भरवले छानपैकी. असं आमचा इथे जो आहे ना लग्नाचा वाढदिवस तो सेलिब्रेट झाला आहे. तर चला ब्लॉगचा शेवट मी इथेच करते. तर बाय बाय.